महायुतीमध्ये विधान परिषदेच्या 14 जागांचा तिढा सुटला। पुणे रायगड संभाजीनगरचा पेच कायम, भाजपच्या वाट्याला 10 जागा। सोलापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच, विधान परिषदेसाठी सामंतांकडून दावा, तर ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी भाजपचीही ताकद। जयकुमार गोरेंचं उदय सामंतांना उत्तर। विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं। काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर लढणार। मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये समन्वयाने निर्णय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये रायगडच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे तुतारीची साथ सोडून हाती कमळ घेणार। मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। तनपुरेंपाठोपाठ राजेश टोपेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। तर आपण कुठेही जाणार नाही, माझ्याबाबत येणाऱ्या बातम्या चुकीच्या, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राजेश टोपेंचं स्पष्टीकरण। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन, राज्यभरामध्ये ठिकठिकाणी काँग्रेसची निदर्शनं। मेलोडी चॉकलेट वाटप करत निषेध व्यक्त। बीडमध्ये रखरखत्या उन्हात शेतकरी उतरले रस्त्यावर, जायकवाडीतील पाणी सिंदफणा नदीमध्ये सोडण्याची मागणी। बैलगाडी ट्रॅक्टर घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। वीज वितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचं आंदोलन, सांगलीमध्ये आणि जळगावामध्ये वीज वितरण कार्यालयावर मोर्चा। शेतीसाठी नियमित वीज पुरवठा करण्याची मागणी। संगमनेरच्या भोंदू गडगेला अखेर जामीन मिळाला। 42 दिवसांनी गडगेला जामीन, आजार बरा करण्याचा दावा न केल्याचा युक्तिवाद। शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी सुवर्ण मुकुट अर्पण। यूपीच्या गोविंद गोयल यांच्याकडून 92 लाखांचा 780 ग्रॅमचा मुकुट साई चरणी। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शेफच्या भूमिकेत, उकडीचे मोदक बनवतानाचा व्हिडिओ सचिननं केला शेअर। इबोला सदृश लक्षणं असणाऱ्यांवर विशेष वॉच, केंद्राच्या सूचना जारी। राज्य केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा।